नर्सिंग कॉलेजमधील कथित गैरप्रकारांबाबत विद्यार्थ्यांचा आवाज बुलंद, चौकशीची मागणी. डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे नर्सिंग कॉलेज तासगाव येथील विद्यार्थी व पालकांनी महाविद्यालयातील कथित शैक्षणिक, आर्थिक व प्रशासकीय गैरप्रकारांविरोधात आवाज उठवत महाराष्ट्र राज्य नर्सिंग आणि पॅरामेडिकल शिक्षण मंडळासह विविध शासकीय विभागांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारींमध्ये महाविद्यालयात आवश्यक शिक्षकांची कमतरता, प्रयोगशाळांचा अभाव, नियमित लेक्चर्स होत नसणे, क्लिनिकल पोस्टिंग न देणे, विद्यार्थ्यांना पुस्तके व इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून न देणे अशा गंभीर बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या रकमांबाबत गैरव्यवहार, फीची योग्य पावती न देणे, परीक्षा व निकाल प्रक्रियेत आर्थिक व्यवहार झाल्याचे आरोपही करण्यात आले आहेत. विद्यार्थी व पालकांना अपमानास्पद वागणूक दिली जाते, मानसिक त्रास दिला जातो, तसेच मुलींच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. काही विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांच्या व कागदपत्रांचा परस्पर वापर करून शासकीय योजनांचा लाभ घेतल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या सर्व आरोपांची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करून महाविद्यालयाची मान्यता, शिक्षक संख्या, शैक्षणिक सुविधा, शिष्यवृत्ती व फी व्यवहारांची तपासणी करण्यात यावी. तसेच दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थी व पालकांनी केली आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून संबंधित यंत्रणा याची कितपत दखल घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नमस्कार, माझे नाव क्षितिजा दिलीप कांबळे. मी डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे कॉलेज ऑफ नर्सिंग तासगावमधून आहे. आमच्या कॉलेजची फी 55,000 रुपये आहे, तरी आमच्याकडून 80,000 रुपये घेतले जातात. आम्ही मागासवर्गीय असून पण आमच्याकडून 80,000 घेतले जाते. वर आमची लेक्चर होत नाहीत, टीचर नाहीत, त्यामुळे क्लार्क लोक आमची लेक्चर घ्यायला येतात. वॉशरूम व्यवस्थित नाही, कोणतेच असाइनमेंट, विजिट सेकंड इयरला आहे आम्ही, तरी पण कोणत्या विजिट वगैरे होत नाही. शिक्षण नेमकं कशा पद्धतीने? शिक्षण तिथं फर्स्ट इयरला काय शिक्षण दिलं नव्हतं. फक्त लास्टचे एक्झामच्या 2 महिन्या अगोदर एक टीचर आणले आणि आम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर तेवढे लिहून घेतले आणि त्याच्यावरती आम्ही सेल्फ स्टडी करून पास झालो फर्स्ट इयर. आम्हाला ॲडमिशनच्या वेळेस काय सांगितलं होतं की तुम्हाला सगळं व्यवस्थित करण्यात येईल, पण आता सेकंड इयर होत आलं तर अजूनपर्यंत काय व्यवस्थित केलेलं नाही आहे. आता आमची पुढच्या महिन्यात सेकंड इयरची एक्झाम आहे. आम्हाला ॲडमिशन फॉर्म, परीक्षा फॉर्म भरायला सुद्धा आडवं लावत होते. पहिला पैसे भरा बोलतात आणि मग तुमचं ॲडमिशन करण्यात येईल. तुम्ही ज्यासाठी तिथे शिक्षण घेता ते शिक्षण मिळतं नाही? शिक्षण काहीच नाही. काय मागणी काय आहे? आमची मागणी हीच आहे की आमचं कॉलेज तर व्यवस्थित नाही, आम्हाला ट्रान्सफर पाहिजे आहे. कॉलेजला NOC मागितली तर ते देत नाही बोलतात. 3 वर्षाची फी किती वर्षाचा कोर्स आहे तुमचा? 3 वर्षाचा कोर्स. तुम्हाला व्यवस्थित शिकवत नसतील तर तुम्हाला शिकायचं नाही आहे तिथं? हां, आम्हाला शिकायचं नाही तिथं. आम्हाला असं आहे दुसरं की कॉलेज. आमचं 3rd इयरचं एज्युकेशन शिक्षक एकच आहेत, पण एकच आहेत ते पूर्ण सब्जेक्टला एका शिक्षक. किती विषय आहेत तुम्हाला? 4 विषय आहेत. त्या 4 विषयाला फर्स्ट इयरला पण ते सर आहेत, सेकंड इयरला सुद्धा ते सर आहेत. काय मुख्याध्यापकाचं नाव आणि संस्थाचालकाचं मुख्याध्यापक नाव? अजून स्टार्टिंग पासून मी बघते की मला मुख्याध्यापक अजून दिसले. प्रिन्सिपल नाही म्हणजे तुम्हाला तुमची मागणी नॉन काय? मेडिकल जे क्लार्क मॅडम आहेत त्या फर्स्ट इयरला, सेकंड इयरला लेक्चर घेतात. तुमची आता मागणी तुम्ही काय त्यांनी आमची मागणी एवढीच आहे की आम्ही आता 3rd इयर आमचं आहे की 3rd इयर आम्हाला त्या कॉलेजला नको आहे. आम्हाला 3rd इयर आमचं हे सेकंड कॉलेजला पण आम्हाला तिथून ट्रान्सफर लेटर पाहिजे. माझे नाव दीपिका गजेंद्र पाटील. मी डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे नर्सिंग कॉलेज JNMमध्ये ॲडमिशन घेतलं. यासाठी घेतलं की आम्ही JNMमध्ये तासगावमध्ये लांब जाता नाही यावं म्हणून तिथे ॲडमिशन घेतलं. पण आम्हाला एवढं त्यांनी ना काही दिलं की तुमचं एवढं आम्ही नाव कमवू, तुम्हाला चांगले शोषण देऊ. पण नर्सिंगचा विषय हा नाहीच आहे तिथं. नुसते गेले तेव्हा म्हणतात पैसे द्या, मग तुमचं नाही का पुढचं रिसीट देतो, हे देतो, ते देतो. लॅम्प लाईटिंग झालं नाही आमचं. परत नाही का आमच्या पालकांसंगत पण व्यवस्थित बोलत नाही. आमची सरळ लायकी काढतात, तुमची लायकी पण नाही नर्सिंगला. नर्सिंगचा हा विषय असतो का नर्सिंगचं त्यांना यन पण माहीत नाही असले आहेत ते म्हणजे शिक्षक. आमचे इतके बडबडतात, आम्हाला काय पण बडबडतात ते भरपूर बडबडतात. आणि प्राचार्य पण नाही महत्त्वाचे. 2च शिक्षक आहेत, ती क्लार्क म्हणून आहेत आणि त्या भारती मॅडम म्हणून आहेत. ती दोघंच असतात कायम आणि एकाच क्लासरूममध्ये फर्स्ट इयर काढले आणि सेकंड इयर पण काढले. लहान मुलांची शाळा आहे ती पण तिथं DEDचं पण होते. 15 ऑगस्ट म्हणा 26 जानेवारी जरी करायचं असलं ना तर ते DED कॉलेजचे आणि आमचे कॉलेज एकत्र घेऊन करतात. म्हणजे ती कॉलेजच नाही आहे. नर्सिंगच्या नावाखाली त्यांनी नुसतं पैशांची अफरातफर करून आमच्याकडनं
फक्त पैसे काढण्याचा प्रयत्न करायला ती आणि नर्सिंगचं काहीच नाही शिकवलं पण नाही ना आमच्या लॅब पण नाही महत्त्वाचं लॅब नाही वॉशरूम नाही लेडीजला इतकं घाणेरडं वॉशरूम आहे सगळे खिडक्यातनं नाही का वरून सगळं दिसत असतं असलं वॉशरूम आहे आणि बेंच तर असले आहेत लहान मुलांचे बेंच आहेत व्यवस्थित बसता पण येत नाहीत बेंचमध्ये खूप ते नाही आणि तुम्हाला वसतिगृह देतो हे देतो ते देतो करून आमच्या सह्या वगैरे घेतल्या त्या भरपूर काय करून घेतले त्यांनी आमच्याकडनं लिहून घेतलं हे तुम्हाला ही सुविधा देतो ते सुविधा देतो काही सुविधा दिली नाही त्यांनी बोला. नमस्कार, मी आदित्य शुक चव्हाण, डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे JNM नर्सिंग कॉलेज तासगावचा विद्यार्थी. आमच्या कॉलेजमध्ये SC कास्टमधून जे सगळे विद्यार्थी आहेत त्यांची खरी फी आहे 55,000 आणि त्यांच्याकडनं घेतली जाते 80,000 रुपये. स्वतः मी माझी 5,000 रुपये स्कॉलरशिप 5,000 रुपये फी भरून पण एक्स्ट्रा फी माझ्याकडनं मागितली जाते माझी स्कॉलरशिप भेटून सुद्धा. आणि सारखं काय हे असू दे कारण प्रत्येक टायमाला पैसे भरा नाही तर तुम्ही कॉलेज सोडा बाकीच्या कॉलेजची चौकशी करा अशी उत्तर दिली जातात. आणि तुमची लायकी आहे का बालवाडीला तर तुम्हाला 5,000 रुपयामध्ये ॲडमिशन मिळते का या भाषेत आम्हाला बोललं जातं. तुमची लायकी नाही कशाला मग मेडिकल शिक्षणला आलाय प्रत्येक टायमाला पैसे भरा. फर्स्ट इयर आमचं असं झालं शेवट तिथे डॉक्टर भारती पाटील मॅडम त्या कोण आहे त्यांचा काय रोल आहे आम्हाला काही सुद्धा माहित नाही. आम्हाला हे पण माहित नाही आमच्या कॉलेजचे प्रिन्सिपल कोण आहे म्हणून आम्ही डायरेक्ट इथं आलो. ऍडमिशन घ्यायची वेळ आम्हाला सांगितलं ते स्टाफ आहे हे आहे ते दाखवताना बिल्डिंग तुम्ही सेपरेट फक्त ऍडमिशन होणार असं बोलले. आणि आता आमचं सेकंड इयर संपत आले एक्झाम आल्या तरी तेच कॉलेज फर्स्ट इयरचं पण त्याच रूम मध्ये लेक्चर होते सेकंड इयरचं पण तिथेच होतं. आमचं 9 ते 12 झालं ते पण आता एक आठवडा झालं आम्ही लागलो सगळेजण एकत्र येऊन बोलायला लेक्चर कसं आमचे लेक्चर घ्या नाहीतर आम्ही खेळून मग आता चालू केलं. ते कॉलेज आहे आम्हाला त्या कॉलेजकडून खूप नुकसान झालं आहे. त्यांनी आमचं करिअर धोक्यात घातलं आहे. थोडक्यात त्यांनी आम्हाला 80,000 फी सांगितलेली. स्टार्टिंगला आम्हाला सांगितलेलं असं की तुम्ही SC कास्टमधून आहात तुम्हाला 1ही रुपया खर्च येणार नाही. जे काही येईल ते तुमचं फक्त आणि फक्त येण्या जाण्याचा खर्च आणि जे काही लागेल तुम्हाला एक्स्ट्राचं तेवढंच येईल बाकी काही तुम्हाला खर्च येणार नाही. पण मात्र आता त्यांनी वेगळंच करतात फक्त प्रत्येक गोष्टीसाठी फक्त पैसा. आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत. आम्ही सांगतानाच सांगितलेलं की आमच्याकडून जास्त पैसे भरण्याचं काही जमणार नाही आहे. तरी पण त्या मॅडमनी आम्हाला सांगितलं डॉक्टर भारती पाटील मॅडमनी आम्हाला सांगितलं तुम्हाला 1ही रुपया खर्च येणार नाही. मात्र आता सारखं प्रत्येक गोष्टीसाठी फक्त पैसाच मागतायत ती लोक.